यानंतर पाहुयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। राज्यातील अनेक भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा दिलाय। तसंच 2 दिवसांनंतर पाऊस ओसरेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। जुलै महिन्यातील दमदार पाऊस आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अधूनमधून येणाऱ्या सरींमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। 7 धरणांमध्ये मिळून 97% पाणीसाठा जमा झालाय। त्यामुळे वर्षभराची पाणी चिंता यंदा मिटली आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पाऊस झालाय। कोयना धरणातही पाण्याची आवक झाली असून धरण 99% भरलंय, तर इतर धरणं सुद्धा भरण्याच्या मार्गावर आहेत। जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाल्यानं दुष्काळाचं सावट दूर झालंय। मराठवाड्यातील सगळ्यात मोठी मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। धाराशिव आणि बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली। कोरडी ठाक पडलेली नदी प्रवाहित झाल्यानं धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। यामुळे चौगाव या गावाजवळ असलेला लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून मोठ्या प्रमाणात या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। दरम्यान चौगाव या गावाला पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय। गावातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यामध्ये भानखेडा इथल्या नागरतास तलाव हा 8 वर्षांनंतर प्रथमच पूर्ण क्षमतेनं भरलाय। मुसळधार पावसामुळे तलावात पाण्याची आवक वाढल्यानं हा तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे ओसंडून वाहू लागलाय। यावर्षी या तलावाची दुरुस्ती करण्यात आल्यानं 8 वर्षांनंतर प्रथमच हा तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाय। 8 महिन्यांच्या कालावधीनंतर कोकणामध्ये पर्ससीन नेट मासेमारीला सुरुवात झाली आहे। गेल्या वर्षी सततच्या वातावरणातील बदलामुळे पर्ससीन मासेमारी अनेकदा बंद ठेवावी लागत होती। त्यामुळे पर्ससीन नेट नौका मालकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होतं। यंदा खोल समुद्रातील मासेमारी सुरू झाली असली तरी पावसामुळे समुद्राला आलेलं उधाण, सोसाट्याचा वारा अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना नव्या हंगामाच्या सुरुवातीला मच्छीमारांना करावा लागतोय। केंद्रातील मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी 7 मोठे निर्णय घेतलेत। शेतकऱ्यांचा जीवन विमा उंचावण्यासाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठी त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी 7 योजनांना मंजुरी दिली गेली आहे। यासाठी सुमारे 14,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनानं हाती घेतली आहे। त्याला अनुसरून मतदान केंद्राची जबाबदारी पार पाडणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांचा अलीकडेच निवडणुकीचे धडे दिले आहेत। त्यासाठी प्रत्येक विधानसभा निहाय कार्यशाळा घेण्यात आली आहे। जगभरामध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ होते। या पार्श्वभूमीवरती आरोग्य विभागानं राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी केलाय। नवी मुंबईमध्ये अद्याप एकही रुग्ण आढळलेला नसला तरी आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं 190 विविध पदांच्या भरतीसाठी तपशीलवार अधिसूचना जारी केली। इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, ऑपरेटिंग, सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन आणि कमर्शियल यासह विविध विभागांमध्ये ही पदं उपलब्ध आहेत। भरती मोहिमेअंतर्गत तंत्रज्ञ, ट्रॅक मॅनेजर, गुड्स ट्रेन मॅनेजर, असिस्टंट लोको पायलट, गुड्स ट्रेन मॅनेजर या इतर अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी आता 3री फेरी राबवली जाणार आहे। या प्रवेश प्रक्रियेमध्ये आतापर्यंत 73,612 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून अद्याप 31,000हून अधिक जागा रिक्त आहेत। 11वीची प्रवेश प्रक्रिया लवकरच आटपावी लागणार आहे। प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेरी रद्द करण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयानं घेतलाय। मात्र आता 4थ्या विशेष प्रवेश फेरीनंतरही विद्यार्थी प्रवेशाविना तर दुसरीकडे लाखो रिक्त जागा अशी परिस्थिती आहे। त्यामुळे आता दैनंदिन फेऱ्या घेण्याचा निर्णय विभागानं घेतलाय। लेझर शोच्या तीव्र प्रकाशझोतामुळे रेटिनाच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्या फुटतात असं नेत्ररोग तज्ज्ञांचं म्हणणं आहे। राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, सांगली आणि कोल्हापूर या शहरांमध्ये गतवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी काही गणेशोत्सव मंडळांनी लावलेल्या या मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीम सोबतच लेझर शोचा गंभीर परिणाम झालाय। एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक कधी येईल याचा काही अंदाज लावता येत नाहीये। मात्र आता संशोधकांनी अशी एक पद्धत शोधली असून यामध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याआधी धोका हा 30 वर्ष आधीच कळण्यास मदत होणार आहे। अमेरिकन डॉक्टरांनी हे संशोधन केलं असून यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे। काळाचौकी येथील अभुदयनगर पुनर्विकास खाजगी विकासामार्फत करण्यात येणार आहे।
त्यानुसार विकासकाच्या नियुक्तीसाठी लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याचं म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जाहीर करण्यात आलंय। मात्र आता ही निविदा प्रक्रिया लांबणीवर पडली आहे। एसटी महामंडळानं 5150 विद्युत बस कंत्राटी पद्धतीनं घेण्याचा करार एका कंपनीशी केला। तसंच दर महिन्याला 215 बस एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये दाखल होणार होते। याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसचं उद्घाटनही फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आलं। मात्र मार्च ते ऑगस्ट 2024 या महिन्यामध्ये पुरवठादार कंपनीकडून एसटीला फक्त 65 विद्युत बस मिळाल्या आहेत। MMRDA अंधेरी पश्चिम ते मानखुर्द मेट्रो 2B मार्गिकेच्या खांबाखाली 200 कोटी रुपये खर्च करून बॉलिवूड थीम पार्क साकारलं जाणार आहे। मेट्रो 2B मार्गिकेतील नगर आणि वांद्रे या दरम्यान 7 मेट्रो स्थानकातील 355 खांबांमधील मोकळ्या जागेमध्ये हे थीम पार्क साकारलं जाईल। इंदूर मनमाड रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्र सरकारनं मान्यता दिली। इंदूर आणि मनमाड नवी मार्गामुळे मुंबई ते इंदूर अशी थेट कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे। 309 किलोमीटर लांबीच्या नवीन लोकल सेवेमुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील संपूर्ण संपर्क नसलेली क्षेत्र देखील आता जोडली जाणार आहेत। अलिबागसाठी MMRDAची नियुक्ती झाल्याबरोबरच विकासासाठी MMRDAनं पहिलं पाऊल टाकलंय। अलिबागमधील 10 गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांचा विकास करण्याचा निर्णय MMRDAनं घेतला असून 325 कोटी रुपये खर्च करून रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण केलं जाणार आहे। अंधेरीतील जोग उड्डाण पुलाची दुरुस्ती कोणी करायची यावरून मुंबई महानगरपालिका आणि MMRDA यांच्यातील वाद सुरू असतानाच आता या पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय। 95 कोटींच्या या कामासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे। बेफाम वाहन चालकांमुळे अपघाती मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे राज्याच्या परिवहन विभागाकडून 69 इंटरसेप्टर वाहनांची खरेदी करण्यात येणार आहे। त्यासाठी शासनानं 41,28,36,00,000 कोटींचा निधी मंजूर केलाय। परिवहन विभागाच्या ताफ्यामध्ये सामील होणाऱ्या आधुनिक वाहनांमुळे बेशिस्त वाहन चालकांवरती जबर बसवण्यासाठी हातभार लागणार आहे। पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट दरम्यान भुयारी मेट्रो मार्ग आणि स्थानकांची बहुतांश कामं पूर्ण झाली आहेत। मात्र प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अजून वेळ लागणार असल्यामुळे प्रवाशांना महिना अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। दरम्यान मेट्रोच्या विस्तारित मार्गांचंही भूमिपूजन आणि भुयारी मेट्रोसह स्वारगेट स्थानकाचं लोकार्पण एकाच वेळी करण्याचा प्रयत्न आहे। गणेशोत्सव अवघ्या 4 दिवसांवर आला असून मंडप, देखावे, बँड पथक सगळ्यांची जय्यत तयारी सुरू आहे। मात्र 40% गणेशोत्सव मंडळांना पालिकेकडून परवानग्या मिळणं अजूनही बाकी आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना टोलमधून सूट देण्यात येते। यासाठी पास वाहतूक विभागाकडून देण्यात येतोय, परंतु यावर्षी अद्याप पासेस देण्यात येत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्यात। त्यामुळे गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे। तात्काळ पास देणं सुरू करावं अशी मागणीही ते करतायत। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी पहिली पसंती जी असते ती एसटीला असते। मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणाला जाणाऱ्या सर्व एसटी बसेस सध्या फुल झाल्यात। एसटीच्या आरक्षणासह एकूण 4,953 जादा बसेस आतापर्यंत फुल झाल्याची माहिती समोर आली आहे। गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजवण्याच्या कामांना गती देण्यात आली आहे। शहरातील 95% खड्डे बुजवण्याचा दावा करून महानगरपालिकेनं प्रशासनानं उरलेली 5% खड्डे उत्सवापूर्वी बुजवणार असं स्पष्ट केलंय। येत्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी ठाणे महानगरपालिका सज्ज झाली असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर देतानाच विसर्जन व्यवस्था, कृत्रिम तलाव आदींसह इतर व्यवस्था करण्यावरती महापालिकेनं भर दिलाय। यंदा गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी 6 फिरत्या विसर्जन केंद्राची व्यवस्था केली गेली आहे। गणेशोत्सवामध्ये पुण्यातील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादानं दिलेल्या निर्देशांचं पालन करण्यासाठी ज्या पद्धतीनं काम होईल त्याच पद्धतीनं मुंबईमध्ये काम केलं जावं यासाठी महापालिका, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं एकत्र काम करावं याकडे आवाज फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा यांनी लक्ष वेधलंय।